मैत्रिणींनो, आज आपण बनवूया झटपट होणारे ताकातले पोहे। हे तुम्ही कधी केले नसतील, पण याची एकदम चविष्ट लागतात। मुलं संध्याकाळी नाश्त्याला हवे असतील तर हे तुमचे 10-15 मिनिटात होणारे पोहे हे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे पोहे भिजवून ठेवले आणि बारीक कांदा चिरून घेतला। हे 2 वाटी पोहे आहेत। 2 वाटी मध्यम आकाराचे कांदे घेतले, हिरवी मिरची घेतली बारीक वाटून, शेंगदाणे आणि जिरे, मोहरी आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, साखर आहे आणि मीठ आहे आणि हे ताक आहे। हे मेन इन्ग्रेडियंट आहे। ह्याच्यात आपण ताकामध्ये भिजवायचे। आपण हे आता ताकात भिजवून घेऊया। हे आपण ना ताकात पोहे घातले, हे आपण ताकात असं भिजवून घ्यायचे छान। आपण या पोह्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊ। हे तेल आहे, तेल तापायला ठेवलं आहे। तेल तापत ठेवले, त्याच्यात आपण कढीपत्ता टाकला आहे। कढीपत्ता त्याच्यात आपण हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकली आहे, जिरं टाकलं आहे। जिरं टाकल्यानंतर त्याच्यात आपण जरा थोडा वेळ परतून घेऊया। परतवल्यानंतर त्याच्यात कांदा टाकून घेऊया। कांदा टाकल्यानंतर हे शेंगदाणे भाजून घेतले ते परतून घेऊया, म्हणून ते तेलात नाही टाकले। पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे। त्याला चांगलं परतून घेऊया 2 मिनिटं। त्यानंतर त्यात आपण सगळे व्यवस्थित परतून घेऊया। आणि त्यात आता आपण हे पोहे भिजवले होते, त्याच्यात आपण मीठ टाकलं, पिठी साखर टाकतोय। फोडणी तयार झाली आहे, तर आपण त्या पोहे आणि ताक भिजवले होते त्याच्यात फोडणी टाकूया। फोडणी व्यवस्थित सगळी टाकून घ्यायची। फोडणी टाकू आणि त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित हलवून घेऊया। आपण त्याला फोडणीला व्यवस्थित फोडणी टाकली, त्याला व्यवस्थित हलवून घेऊया। व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यायचं। पूर्ण मसाला सगळा त्या पोह्यांना लागला पाहिजे। त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा परत हलवून घ्यायचं। व्यवस्थित सगळं मीठ आणि आपण एक बाउलमध्ये काढून, ही झटपट होणारी रेसिपी आहे ताकातले पोहे। ही तुमच्या संध्याकाळची नाश्त्यासाठी एकदम छान रेसिपी आहे। करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा।